करी तुम्हा आम्हा भोगोनी अलिप्त मुरारी निळामणे ऐशा विवादती नारीऊ. याला म्हणावं निरामय. भगवान हा शुद्ध स्वरूप आहे, आनंद अद्वय नित्य निरामय. आणि योगी लोक ज्याचं ध्यान करतात जे का निज ध्येय योगी यांचे. योगी रात्रंदिवस ज्याचं ध्यान करतात, योगी या मुनिजना ध्यानी, त्यांच्या ध्यानाला न जाणारा योगी याच्या ध्याता ना तुडसी असा असणारा तो परमात्मा कुठं आहे? समचरणाविन भिवरेच्या तीरावर साजऱ्या रूपात उभा आहे. ते हे समाचार वेदामध्ये परमात्म्याची जी ही लक्षणं सांगितली आहेत, तो परमात्मा निर्गुण आहे, आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगी यांचे. हे निर्गुण स्वरूप आहे. पण तेच ब्रह्म भिवरेच्या तीरावर विटेवर समचरणाविन. ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमा तीरे. विठ्ठल रूप भिवरेच्या तीरावर पंढरी क्षेत्र आहे. भीमा तीरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर. त्या पंढरपुरामध्ये विटेवर हे ब्रह्म समचरणाविंद आहे. समचरण, सम म्हणजे सारखा, सम म्हणजे सारखा. विठ्ठल कसा आहे? सम आहे.
सम म्हणजे सगळ्याला सारखं फळ देणारा, सगळ्याला सारखं. ब्रह्म कसं आहे? भगवान अर्जुनाने भगवंताला प्रश्न केला, देवा तुम्ही कसा आहात? देवानं सांगितलं, समोहम सर्वभूतेषु न मे द्वेष्यस्ति न प्रिया. गीतेमध्ये काय सांगितलंय? समोहम सर्वभूतेषु न मे द्वेष्यस्ति न प्रिया. अर्जुना, मी सगळ्या भूतमात्राविषयी सम आहे, मला कुणी आपला आणि कुणी परका नाही. तो मी पुससे कैसा सर्वभूती सदा सरिसा, जेथ अपपरू ऐसा भागो नाही असा सम चरणाविंद कुणी या. म्हणून पंढरपूरचा एक महिमा आहे, त्याच्या दर्शनाला येणाऱ्याला मोक्ष देणारा. विठ्ठल शब्दाचा अर्थ शास्त्राने काय केलाय? विदा ज्ञानेन ठान शून्यान लाती गृह्णाती इति विठ्ठला. ज्ञान रहित अज्ञानी जीवाचा जो सांभाळ करतो तो विठ्ठल. याचा अनुवाद तुकोबाराय करतात, मूढ पापी जैसे तैसे तरी कासे तैसे. मूढ म्हणजे मूर्ख, मूढ म्हणजे मूर्ख. मूढ पापी, मूढ असतील, पापी असतील. तुम्ही म्हणताल महाराज आम्ही मूर्खही नाही आणि पापीही नाही, मग आपल्या करता पुढे सोय. जैसे तैसे, जसे असताल तसे परमात्मा त्याला तारून नेणार आहे. म्हणून बाकी अवतारामध्ये भगवंतानी हातामध्ये शस्त्र धरलंय, पांडुरंगाच्या हातात शस्त्र नाही. पांडुरंगानं हात कमरेवर ठेवले, कुठलंही शस्त्र धरले नाही. त्याचा अर्थ काय? प्रमाणम भवाब्देरिदमामकानाम नितम भक्कराभ्याम धृतोयेन तस्मात् विधातुर्वृतो वृतो नाविकोशा परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आचार्य म्हणतात त्यांनी प्रमाण दाखवलं खून की त्याच्या दर्शनाला येणाऱ्याला हा जन्म आणि मरण रूपी सागर कमरे एवढा खोल आहे. कमरे एवढ्या पाण्यात बुडायची भीती आहे का? बुडायची भीती आहे का? त्याच्याकडे जाणाऱ्याला चिंता करायची गरज नाही. भवसागर तरता कारे करी तसा चिंता पैल उभा दाता कटी कर ठेवून. जे सांगतात तेच माऊली सांगतात, करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान जाणोनी भक्ता भवलक्षण जघन प्रमाण दवितू. त्याला काय म्हणतात? सम आहे तो, सारखं फळ देणारा, सर्वालागी देतो समान दर्शन, उभा तो आपण विटेवर. ते हे समचरण. कसं रूप पांडुरंगाचं? साजिर. साजिर म्हणजे देखणा. याच्या इतका देखणा आहे का हो कोणी पांडुरंगाचा? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात याच्या सौंदर्याचं गणित मांडता येत नाही. अगणित लावण्य तेज पुंजाळले न वर्णवे तेथेची शोभा. काय पांडुरंगाचं सौंदर्य महाराज. जगामध्ये सगळ्यात सुंदर स्त्री लक्ष्मी आहे आणि सगळ्यात सुंदर पुरुष मदन आहे. मदन हा पुरुषातील सौंदर्याची परिसीमा आणि लक्ष्मी ही स्त्रियातील सौंदर्याची परिसीमा. पण या दोघांनी ज्या वेळेस देवाला पाहिलं दोघही वेडे झाले. श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे. मदन पोटा आले बापुडे एरते कुणीकडे इंद्रचंद्र. त्याचं असं सौंदर्य महाराज, पाहिलं की पाहतच बसा वाटतं. आपल्या सौंदर्यानं दुसऱ्याला आकर्षित करून घेण्याचा कस विठ्ठल रूपात आहे. काही गोष्टी कसदार असतात. कसदार एकदा पाहिलं की पाहतच बसा वाटतं. पांडुरंगाचं सौंदर्य तसं आहे.
आषाढीची यात्रा असावी, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं एकादशी दिवशी. त्याच्याकरता दशमीलाच पहाटे रांगेला लागला. दशमीचा पूर्ण दिवस 24 तास आणि एकादशीचे 6 तास दिवस मावळायला दर्शन झालं. हे 24 आणि हे 6 किती तास झाले? 30 तास. 30 तासानंतर पांडुरंगाचं दर्शन आषाढीला. 30 तास उभारला आणि पांडुरंगाच्या दर्शनाकरता पांडुरंगासमोर उभारला. मग 30 तास पांडुरंगासमोर उभारल्यावर निदान त्याला 30 मिनिटं, त्याला किती वेळ दिला जातो? पांडुरंगाच्या दर्शनाला, देवाला पाहायला किती वेळ दिला जातो? 30 सेकंद. 30 सेकंद पाहण्याकरता त्यानं किती खर्च केले? 30 तास. पण 30 तास उभारून 30 सेकंद पांडुरंगाला पाहिलं की तिथंच संकल्प करतो पुढच्या वर्षी 40 तास लागले तरी दर्शन घेणार. हा रूपाचा कस आहे विठाला विठाला. सौंदर्याचा कस आहे पाहिली या वेधला. बैसे जीवी जडोनी ते हे समचरण साजिरे विटेवरी. त्याला पहा, तुम्ही पहा. पहा म्हणजे कसं पहा? तुम्ही म्हणताल महाराज दरवर्षी पाहतो आम्ही. पहा शब्दाचा अर्थ काय? पहा म्हणजे त्याचं अपरोक्ष दर्शन घ्या. दर्शनाचे 3 प्रकार आहेत: सामान्य दर्शन, मध्यम दर्शन आणि उत्तम दर्शन. सामान्य दर्शनानं देवाला आपण जे पाहतो ते समचरण दृष्टी विटेवरी साजीर. हा सामान्य दर्शन. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सामान्य दर्शन. मध्यम दर्शन म्हणजे पाहिलेला देव अंतःकरणात येणं, देखिला डोळा बैसला मणी. आणि उत्तम म्हणजे अपरोक्ष दर्शन. एकदा त्याला पाहिलं की त्याच्याशिवाय जगात दुसरं काहीच दिसत नाही. तुका म्हणे डोळा विठू बैसला सावळा, सर्वम खलविदम ब्रह्म. ही अनुभूती या दृष्टीनं पहा. माऊली म्हणतात त्याला पाहिलं ना आम्ही कसं? पाहता पाहणे दुरी सारोणी. पाहिला डोळे भरी, भरलेल्या डोळ्यानं नाही, डोळे भरी पाहिला. आपण पाहतो पण भरलेल्या डोळ्यानं. देवाचं दर्शन भरलेल्या डोळ्यानं नाही, डोळे भरून या पाहिन तुझे रूप. देखिला देखिला माय देवाचा ई देवो फिटला संदेह निमाले. या दृष्टीनं पहा. किंवा देव देखिला देखिला देवा आधी देव बरवा. समाधान जीवा पाहता
या दृष्टीनं पहा भीमा तेरे विठ्ठल जो पुराणाला कळाला नाही, पुराणासी वाढ श्रुतीने नती पार, ते झाले साकार पुंडलिका, पुंडलिका करता साकार झाला असं हे दैवत तुकोबाराय म्हणतात. त्याची उपासक आम्ही आहोत. तुका म्हणे जाते संकादिक ध्यात, ते आमचे कुलदैवत पांडुरंग, ते हे समचरण साजरे विटेवरी, पहा मातेरी विठ्ठल रूप ज्ञानेश्वर. सुरुवातीलाच बोललो, प्रतिवर्षाप्रमाणे असणारा हा उत्सव राधा कृष्ण प्रेम मंदिर संस्थान, की ज्या मंदिराचं उद्या शिलेचं वैदिक पूजन होणार आहे. त्या शिळा राजस्थानहून तयार करून आणलेल्या, ज्यांच्या खाणीतून आणले ते खाणीवाले, खाणारे नाही खाणीवाले. हा सावडास आहे ते इथं आज या उत्सवाला आलेले आहेत बरं का. हा ते स्वतः हजर आहेत. ज्यांच्या खाणीतून आलेला आहे हा दगड, त्याचे मालक आहेत ते, बरोबर आहे ना महाराज. ते स्वतः उद्या या शिलेच्या वैदिक पूजना करता हजर आहेत. उद्या याचं पूजन होऊन या मंदिराला प्रारंभ होणार आहे. संकल्प केलाय तो पूर्तीला जाणारच. देव उपजला भाव तुमचे कृपी सिद्धी जाऊ, सिद्धीला नेणारा तोच परमात्मा आहे. आणि 24 आहे ना, हे आता 23 आहे. 24 आता लागल 25, 24 संपतंय, 25 लागल आणि 26व्या वर्षी या मंदिराच मध्येच आपण सेवा करू. असाच संकल्प महाराजांच्या सन्मुख मी करतो. महाराजांना पाहिल्यावर माझ्या मनात एक भावना निर्माण झाली. स्वामी विवेकानंदाचा चेहरा असाच आहे, बरोबर आहे का. अतिशोक्ती बोलत नाही आणि मला सवयी नाही. यांना माहित आहे मी फार विचित्र आहे बरं का बोलायला. मी कोणाची स्तुती भीती, हे महाराजां पाहिल्यावर भावना बघितली ना, अगदी तशीच महाराज बरोबर स्वामी सारखेच तसेच त्यांची आज उपस्थिती लाभली आपल्या या उत्सवाला. झालेली सेवा भगवत चरणी प्रभू रामचंद्राच्या भगवान श्रीकृष्णाच्या परमात्मा विठ्ठलाच्या चरणी समर्पण करून शेवटी तुकोबरायचं भजन सर्वांनी मोठ्या प्रेमानं अट्टासानं हाताने टाळी वाजून मुखानं नाम घ्या. शेवटी जलद चाल होईल आणि मग सेवा संपेल. तुकाराम.